तेलाचा एकही थेंब न वापरता मस्त पांढरे शुभ्र आणि 4 पटीने फुलणारे असे हे साबुदाणा आणि बटाट्याचे उपवासाचे पापड. पापड बनवायला एवढे सोपे आहे ना, नवीन शिकाऊ जरी तुम्ही असाल ना, तरी सुद्धा अगदी सहज हे पापड तुम्ही करू शकाल. आणि खायला अतिशय खुसखुशीत हे पापड होतात. वयस्कर मंडळी असो किंवा लहान मुलं असो, अगदी सहज हे पापड खाऊ शकता. नमस्कार मंडळी, मी सुरेखा आणि आपल्या देवदर्शन किचनमध्ये तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत करते. तर आज आपण अगदी झटपट होणाऱ्या अशा मस्त आणि साध्या सोप्या पापडच्या रेसिपीला सुरुवात करूया. तर हे पापड बनवण्यासाठी मी रात्री ह्या भाजीच्या वाटीने 2 वाटी साबुदाणा भिजत घातलेला आहे. जसं आपण साबुदाणा खिचडीसाठी साबुदाणा भिजून घेतो ना, त्याच पद्धतीने साबुदाणा मी या ठिकाणी भिजून घेतलेला आहे. साबुदाणा 2 पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचा आणि त्यामध्ये अर्धा इंच वरती पाणी इतपत पाणी टाकून भिजत घालायचं आहे. सकाळी मस्त साबुदाणा हा भिजलेला आहे. त्यासोबतच हे 3 बटाटे सुद्धा सोलून घेतलेले आहे. सोलल्यानंतर पाण्यामध्ये बटाटे टाकायचे आहे. आता पापडला थोडासा तिखटपणा येण्यासाठी हिरव्या मिरच्या 4 ते 5 घेऊन त्याचा ठेचा करून घेतलेला आहे. असं थोडासा जाडसर आणि चवीनुसार मीठ घ्यायचं आहे. जाड तळाची आपल्याला कढई घ्यायची आहे किंवा पातेले घेऊ शकता. त्यामध्ये पाणी घालायचं आहे. तर ज्या वाटीने साबुदाणा घेतलेला आहे त्याच वाटीने पाणी टाकत आहे. तर आतापर्यंत हे 3 वाटी पाणी टाकलेलं आहे. 4थी वाटी पाणी आणि ही 5वी वाटी पाणी. तर 2 वाटी आपण साबुदाणा घेतलेला होता, म्हणून 2 वाटी साबुदाण्यासाठी मी 10 वाटी पाणी घेत आहे. तर मैत्रिणींनो, तुम्ही जर का 1 वाटीच्या प्रमाणात करत असाल तर 1 वाटी साबुदाण्यासाठी 5 वाटी पाणी घ्या. आणि जर का किलोच्या प्रमाणामध्ये करत असाल तर मोठ्या पातेल्याने ज्याही प्रमाणामध्ये तुम्हाला करायचं आहे त्या मोठ्या पातेल्याने तुम्ही साबुदाणा मोजून घ्या आणि तेवढाच 5 पट पाणी घाला. म्हणजे अगदी परफेक्ट पाण्याचं प्रमाण होईल. आता हे 10 वाटी पाणी कढईमध्ये टाकलेलं आहे. आता ही कढई गॅसवरती ठेवते आणि ह्या पाण्याला उकळी येऊ द्यायची आहे. आता पाण्याला उकळी येत आहे तोपर्यंत हे बटाटे सोलून पाण्यामध्ये आपण टाकलेले होते धुवून, ह्या बटाट्याचा आपल्याला खीस करायचा आहे. तर खीस करण्यासाठी अशी थोडीशी जाड होलाची मी खिसणी घेतलेली आहे. जीही तुमच्याकडे रेग्युलर असेल ती सुद्धा तुम्ही घेऊ शकता. खिसणीवरती खीस अशा प्रकारे करून घेत आहे आणि खीस करताना हा पाण्यामध्येच पडायला हवा, म्हणजे तो लाल होत नाही. परातीत पाणी घेतलेलं आहे त्यावरती असा हा खीस करून घेते. मस्त लांब लांब पडत आहे आणि अशाच प्रकारे सगळा हा खीस करून घेतलेला आहे 3 बटाट्याचा. त्यानंतर यामध्ये पाणी टाकायचं आहे आणि 2 ते 3 पाण्याने हा जो खीस आहे आपल्याला धुवून घ्यायचा आहे. खीस स्वच्छ धुतल्यानंतर पाण्यामध्येच राहू द्यायचा आहे या प्रकारे. आता पाण्याला सुद्धा उकळी आली असेल, पाणी पाहू. पाणी हे मस्त उकळत आहे. या उकळत्या पाण्यामध्ये चवीनुसार मीठ टाकायचं आहे आणि हा भिजून घेतलेला साबुदाणा असा मोकळा करत टाकायचा आहे. सगळा हा साबुदाणा उकळत्या पाण्यामध्ये टाकलेला आहे आणि साबुदाणा मिक्स करून घ्यायचा आहे पाण्यामध्ये. साबुदाणा हा आपल्याला शिजवून घ्यायचा आहे साधारण 2 ते 3 मिनिटापर्यंत. आता साबुदाणा हा शिजला जात आहे तोपर्यंत त्यामध्ये हा 4 ते 5 मिरचीचा ठेचा घेतलेला आहे तो घालते. आपल्या चवीनुसार घालायचा आहे. हिरवी मिरची घालायची नसेल तर लाल मिरचीची जी चिली फेस असते ना, थोडंसं जाडसर मिरची पावडर, तीही तुम्ही टाकू शकता. सगळं मिक्स करून घेतलं, झाकण ठेवते. 2 मिनिटासाठी झाकण ठेवलेलं आहे. आता साबुदाण्याला अशी उकळी आलेली आहे. मिक्स करून घेते. अशा प्रकारे मिक्स करत घेतलं ना, हा साबुदाणा तळाला करपतही नाही. तर मैत्रिणींनो, तुम्ही पाहू शकता या ठिकाणी साबुदाणा हा असा शिजलेला आहे, ट्रान्सपरंट दिसत आहे. त्यानंतरच पाण्यामध्ये असलेला हा बटाट्याचा खीस गाळणीमध्ये काढून घेतलेला आहे आणि पूर्ण पाणी निथळून त्यानंतरच मग या कढईमध्ये टाकायचं आहे आणि मिक्स करून घ्यायचं आहे. बटाट्याचा खीस अगदी पटकन शिजतो म्हणून तो नंतर टाकायचा आहे. आधी साबुदाणा हा शिजवून घेतला आणि त्यानंतर मग बटाट्याचा खीस टाकला. असं मिक्स करून घेते पूर्णपणे. असा हा मिक्स करून घेतला ना, गॅसची फ्लेम मीडियम केलेली आहे आता आणि कमी ते मीडियम फ्लेम राहू द्यायची आहे. यावरती झाकण ठेवते आणि पुन्हा 2 ते 3 मिनिटासाठी शिजवून घेते. मस्त या मिश्रणाला उकळी आलेली आहे आणि रंगही बदललेला आहे. मिक्स करून घेते. साबुदाणा सुद्धा मस्त शिजलेला आहे आणि त्यासोबतच बटाट्याचा खीस सुद्धा.
असा रंग बदलला की त्यानंतर गॅस बंद करायचा आहे आणि हे जे मिश्रण आहे आपल्याला गार होऊ द्यायचं आहे. हाताला चटका सोचवेल इतपत हे थंड होऊ दिलेलं आहे. त्यानंतर अशी एक छोटी आपल्याला प्लेट घ्यायची आहे आणि पडी घ्यायची आहे, चमचा असा खोलगट. प्लास्टिक पेपरवरती उन्हामध्ये हे पापड मी करून घेते. जर का तुमच्याकडे ऊन येत नसेल तर घरामध्ये सावलीत पंख्याच्या हवेखाली सुद्धा तुम्ही हे पापड करू शकता. प्लास्टिक पेपरला तेल वगैरे काही लावायची गरज नाही. अशा प्रकारे ज्या साईजचे तुम्हाला पापड हवे, थोडेसे मोठे, लहान किंवा मीडियम, त्या साईजनुसार हे पापड करायचे आहे. शक्यतो अर्ध्या पळीचे पापड हे छान होतात. अशाच प्रकारे सगळे हे पापड करून घेते. तर मैत्रिणींनो, मिश्रण हे थोडंसं गार यासाठी आपल्याला होऊ द्यायचं आहे, कारण हे मिश्रण खूप असं कडकडीत गरम असते आणि हे पापड आपल्याला प्लास्टिक पेपरवरती करायचे आहे. प्लास्टिकच्या कागदावरती गरम गरम मिश्रण हे टाकू नये म्हणून थोडंसं गार होऊ द्यायचं आहे आणि मगच अशा प्रकारे हे पापड करून घ्यायचे आहे. आता सगळे हे पापड मी करून घेतलेले आहे. या ठिकाणी शेवटच्या पापडापर्यंत मस्त असे पापड पसरविले जात आहे. असेच हे जे पापड आहे मी मस्त वाळवून घेते 2 दिवसासाठी. वाळवणीचा पदार्थ आहे म्हणून कडकडीत वाळवणे हे गरजेचं आहे. आता हे पापड 2 दिवसासाठी वाळवून घेतलेले आहे आणि पाहू शकता वाळल्यानंतर असे हे दिसत आहे. मस्त असे पातळसर आणि काचासारखे असे चमकत आहे पापड, तेलही न वापरता. आता हे पापड मी तळून दाखवते. पापडाची साईजही तुम्ही पाहू शकता. झाऱ्यावरती हा पापड ठेवलेला आहे आणि गरम तेलामध्ये असा हा पापड टाकला का तुम्ही तळल्यानंतर साईजही पाहू शकता पापडची. मस्त 3-4 पटीने हा पापड फुलत असतो. अशाच प्रकारे मी काही पापड तुम्हाला तळून दाखवत आहे. पापड तळून घेत आहे तोपर्यंत तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट्स करून नक्कीच कळवा. आणि व्हिडिओ तुम्हाला कुठेतरी आवडल्यास तर व्हिडिओला लाईक करा. चॅनलवरती तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. आधीच सबस्क्राईब केले असतील तर मनापासून धन्यवाद. सबस्क्राईब केल्यानंतर बाजूलाच घंटीचे बटन आहे ते दाबून ऑलवरती प्रेस करा. असं केल्यामुळे काय होईल, मी जेव्हाही नवीन व्हिडिओ अपलोड करेल ना त्या व्हिडिओचे नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुम्हाला येईल आणि तुम्हाला तो नवीन व्हिडिओ पाहता येईल. अशाच प्रकारे मी काही पापड हे तळून घेत आहे. मस्त असे पांढरे शुभ्र हे पापड दिसत आहे आणि दुप्पट टिप्पट हे पापड फुलत असतात. तर मैत्रिणींनो, तुम्ही जर का नवीन शिकाऊ असाल तरी सुद्धा अगदी सहज 100% परफेक्ट हे पापड करू शकाल. एवढी ही सोपी पद्धत आहे पापड बनवण्याची आणि दिसायलाही अतिशय मस्त असे पापड दिसतात. तेवढेच हे पापड खुसखुशीत सुद्धा होतात. मी तुम्हाला हे पापड तोडून सुद्धा दाखवते. कुठेही लाल होत नाही, काही नाही. किती सोपी पद्धत आहे पापड बनवण्याची. आता साईजही दाखवते. हा कच्चा पापड असा ठेवला, पाहू शकता 3-4 पटीने जरी म्हटलं तरी हरकत नाही असे हे पापड फुललेले आहे आणि तळून तर मस्तच दिसतात. तुम्ही सुद्धा करून पहा. हा वाळवणीचा पदार्थ अजिबात तेल न लावता केलेला 1-2 वर्ष तुम्ही साठवून ठेवू शकतात. अजिबात खराब होत नाही किंवा वासही येत नाही तेल न लावल्यामुळे. आता हा जो पापड आहे मी तुम्हाला तोडूनही दाखवते, म्हणजे लहान मुलं असो घरामध्ये किंवा वयस्कर मंडळी असो सहज खाऊ शकतील. जिभेवर ठेवताच विरघळणारा असा हा मस्त साबुदाणा आणि बटाट्याचा खुसखुशीत पापड. मग पुन्हा भेटू नवीन छानशा अशाच रेसिपी सोबत. तोपर्यंत नमस्कार आणि व्हिडिओ तुम्ही पूर्ण पाहिला त्याबद्दल धन्यवाद.